नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये आलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता पावसाळ्यापूर्वची जी सगळी तयारी असते, यामध्ये नाले सफाई असो किंवा मग झाडांची छाटणी असो, अशा अनेक समस्या असतात आणि असे अनेक प्रश्न असतात। त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून तिथे काम केलं जात आहे आणि आत्ताच एक कारवाई करण्यात आलेली आहे प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत। आणि म्हणूनच ही कारवाई कशा पद्धतीने करण्यात आली, या आधी सुद्धा कारवाईला कशी सुरुवात झालेली आहे आणि कशा पद्धतीने ही पुढे कारवाई सुरू राहणार आहे, एकंदरीत या सगळ्या विषयी आज आपण संवाद साधणार आहोत। आणि आपल्या सोबत आहेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 3 च्या सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर मॅम। नाही, याच्या अगोदर पण मी ह्या प्रभाग समितीमध्ये होते त्यावेळेस मागच्या वर्षामध्ये भरपूर पाणी साठलं होतं आणि लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलं होतं. कारण प्रत्येक लोकांनी त्या नाल्याच्या वरती घरं बांधली गेलेली आहेत, काही काही फॅक्टरीज आहेत वगैरे अशा आहेत. तर त्याची कारवाई याच्यासाठी करायची होती की बाबा लोकांच्या घरात पाणी येऊ नये, पुन्हा लोकांना तर त्रास होऊ नये. तर जो कंजेस्टेड झालेला जो नाला आहे तो वाईट विड्थ वाढवायची आहे त्याची. तर जे एन्करेजमेंट आहे ते आम्ही जोडण्यात आलेलं आहे, जेणेकरून पाण्याला जो निचरा झाला पाहिजे व्यवस्थित तो झाला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही जी प्रोसिजर केलेली आहे, याच्या अगोदर 2022-23च्या काळापासून ही नोटीस जारी करण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने ती कुठलीही तोडक कारवाई केलेली नव्हती. पण आता ही जी आहे, कारण ही मागच्या वर्षापासून मी बघत आले, आता माझी पुन्हा इथं बदली झालेली आहे, तर आता मला पुन्हा तो त्रास नको म्हणून या अनुषंगाने किंवा शासनाला आणखीन त्या गोष्टीचं जे मनुष्यबळ लागतं किंवा इतर गोष्टीची सुख सुविधा द्यावी लागते, तर ही पुन्हा तो त्रास होऊ नये म्हणून ते जे पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी ही तोडक कार्य करण्यात आलेली आहे. एकूणच आपण पाहायला गेलं तर अतिशय कंजेस्टेड एरिया होता, तो अरुंद असा भाग होता। आणि मग तिथे कशा पद्धतीनं यंत्रसामग्री आणि जे मनुष्यबळ तिथे वापरण्यात आलं? कसं आहे, आमची एक प्रोसिजर असते, प्रत्येकाला आम्ही पहिल्यांदा नोटीस देतो, महिन्याची एक नोटीस असते, नंतर 7 दिवसाची असते. अशा प्रकारे आम्ही त्यांना ते एक ड्युरेशन देतो की त्या अनुषंगाने ते शिफ्टिंग करू शकतात किंवा त्यांचं स्वतः तोडू शकतात, अशा पद्धतीची आमची एक नोटीस असते. त्या अनुषंगाने आम्ही तसं करतो. नंतर आम्ही पोलिसांची पण मनुष्यबळ त्यांचं पण घेतलं असं, कर्मचारी घेतले जातात का, तर आम्हाला काही गोष्टीची अडचण येऊ नये, काही किंवा त्यांच्या लोकांपासून आम्हाला काहीतरी दुरुपयोग होऊ नये वगैरे, ह्यासाठी आम्ही तो त्यांचा एक प्रोटेक्शन देतो. त्यांचंही आम्हाला सहकार्य मिळतं. नंतर आम्ही पहिल्यांदा ते 2 दिवस नंतर आम्ही एक पाण्याची आणि लाईटची कनेक्शन कापून देतो, जेणेकरून त्याचंही नुकसान किंवा त्याचंही काही कोणाला हानिकारक होऊ नये, जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, या अनुषंगाने आम्ही ती कारवाई करतो. ती प्रोसिजर केल्याच्या नंतर मग आम्ही तेवढं कारवाई करायला घेतो, जेणेकरून कोणालाही त्या गोष्टीचा इजा किंवा कोणाची मानहानी म्हणजे हानी होऊ नये, आर्थिक हानी होऊ पण नये आणि मानसिक हानी पण होऊ नये, ह्यासाठी आम्ही तुझा प्रयत्न करतो. समजा एखाद्या ठिकाणी जर काही गोष्टी जागा आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला जे तुमच्यामध्ये प्लॅनिंग आहेत ते जर तुम्ही राबवल्या आणि ते लोकांना जर दिल्या, तर त्या लोकांना त्यांचं कळलं पाहिजे, त्या महत्व कळलं पाहिजे की हे जे चांगल्या गोष्टी दिसतात, बघा आपल्याला चांगल्या गोष्टी दिसण्यासाठी आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तर आपण डोंगर दर्या एकदम सुंदर दिसतात, पण तोच कचऱ्याकडे बघताना होतं का तसं नाही. तर माझं एक असं मत आहे की मी आज त्या पदावर आहे, तर मलाही त्या गोष्टी करायच्या आहेत की त्या लोकांना द्यायच्या आहेत, जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की आपलं शहर कसं असलं पाहिजे. मग याच्यामध्ये ओला कचरा असो, झाडांची लागवड असो, ग्रीनरी असो, आणखीन स्वच्छता असो, ह्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष देणार आहे की, आणि नुकसान पण आहे असं नाही म्हणत आहे, फायदा याच्यासाठी आहे की त्यांना असं आडवं येणारं कोण नसतं किंवा त्यांना असं बोलणारं कोण नसतं. ते थोडंसं लेडीज म्हणून एक श्री दाक्षिण्य दाखवलं जाते या बाबतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टी आहेत, तर तो एक फायदा आहे आम्हाला त्या गोष्टी. पण थोडंसं काही काही गोष्टीमध्ये आम्हालाही त्याची गोष्टीची अडचण येते, कारण आम्हाला तोडक कार्य करताना किंवा इतर कार्य करताना आम्हाला काही काही गोष्टीचं आमचं स्त्री म्हणून आम्हाला काही गोष्टी एक रिस्ट्रिक्शन येतं. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तरी देखील आम्हाला शासनाने जर नेमलेलं आहे, तर त्या अनुषंगाने ज्या नवीन नवीन प्रोजेक्ट आहे किंवा जे जे नवीन नवीन प्रस्ताव आहेत ते आम्ही माननीय कमिशनर मॅडम, माननीय महापौर मॅडम किंवा जे प्रशासकीय सभापती वगैरे आहेत, यांच्याकडे आम्ही ठेवून ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज ते जे टॅक्स पेयर आहेत किंवा त्यांचं एरिया आहे, त्यांनी त्याचं ते एरिया स्वच्छ केला पाहिजे. तुम्ही तिथे राहता तर तुमचं हे शहर आहे, आम्ही बाहेरून आलेलो व्यक्ती आहोत, तुमचं शहर तुम्हाला छान ठेवायचं आहे, तुम्हाला चांगलं डेव्हलपमेंट करायचं आहे, ते ह्या अनुषंगाने त्यांनी स्वतःचे आज ते जागृत झाले पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. मंडळी, ह्या होत्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 3 च्या सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर मॅम, ज्या पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या त्यांच्या सगळ्या परिसरामध्ये तोडक कारवाई किंवा साफसफाई, नाले सफाई,
या गोष्टी करतायतच, मात्र नागरिक म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे. कारण अशा पद्धतीनं जर अधिकारी म्हणून त्यांचं एक विजन आहे, तर आपण सुद्धा त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि ते त्यांचं काम करतात आणि म्हणूनच त्यांना दबंग महिला अधिकारी म्हणतात आणि त्या पद्धतीने त्या बिनधास्त काम करतायत. मात्र उल्हासनगर शहर जे आहे, एकूणच ते जर तुम्हाला स्वच्छ, सुंदर, छान करायचं असेल, तर सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची आडकाठी आणणं चुकीचं आहे. कारण जेव्हा अशा पद्धतीनं अधिकारी, कर्मचारी बऱ्याचदा तिथे त्यांच्या जीवावर सुद्धा बेततं, तर अशा गोष्टी आपल्या जीवावर बेतून तिथे करत असतात. हे फक्त आणि फक्त शहरासाठी आणि शहरातल्या नागरिकांसाठी असतं. त्यामुळे आपण एक सजग नागरिक म्हणून त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.